साई मै सकाळ आज दिवस 5वा राजगुरू ते नारायणगाव. आता उठलो झाले आंघोळी. आज लेट उठलो जरा. पहिले निघले तिकडे पालखी आहे. पालखीवाले आमचा विजय वर्ड जुनते 2 जणच लासला राहिलो आम्ही. आणि हा बघा आमचा राजेंद्र शरमकर. काय बोलतो बाबा? दुसरा का पडतोय यंदा भेटलं काय पुढच्या होतं राहू दे. कमी पिवायची. तर गाईज आता आम्ही पोहोचलोय नाश्त्याच्या ठिकाणी. आणि काय सीन आहे बघा. 4 वडापाव इकडे 10 वडापाव काही एकटाच. सिद्धू जाम थांबलाय. सिद्धूला मी खांद्यावर आणले आज. खांद्यावर आणलाय त्यांनी. खांद्यावर बसलो तर इथेच बसली हो. आणि ही आमची पब्लिक. गावड आविष्कार आणि नुसतं आयटमशी बोलून दमलाय. आता मोबाईल ठेवला व्हिडिओ बनवते म्हणून. ठेवला मी. ही बघ कशी बसली ना वांढरा. आमची पब्लिक सगळी साई सेवक नाश्त्याची वाट बघताना. अजून नाश्ता आलेला नाही. अजून माणसं आताशा आलेलं आहे बघा. घेऊन आलाय. हे बघ तोंडा बघ एका एकाची तोंडा बघ. धावरगतनी सगळी चालली बघा. हा लगेच इब इकडे बघा लाईन बघा. आणि हा संत खगचा पोर आहे. याला लय भूक लागलेली आहे. यश जाम भूक लागली ना. हे बघा वडापाव. हे इकडं कसे खातात. तुला बोललो वडापाव नको खा म्हणून. सगळं आलं वडापाव खावलाय बघा. इकडे इथे ग्रुप घेतलेला आहे. आणि इकडं पालखीवालं फोटोशूट बघा. फोटोशूट भेटला नाही. शेवंती नाही. साई भक्तांचा सत्कार टोपी देऊन. बघ कसले दिसतात. हिरो दिसतात. ओम साईराम. हे आमचे पदाधिकारी यांचा पण सत्कार केला. काय रे बा सगळे कसे सगळ्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. साई सेवक आणि काय पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात. ओम साईराम. शिवनाकाचा बरा शुभ आता बघा कसा. स्वागत करतो. आपण आम्हाला आपल्या सेवेचा जो लाभ दिलेला आहे त्याबद्दल विभागाच्या वतीने आम्ही आपल्या सर्वांचे धन्यवाद.
टी शर्ट साई सेवक सगळे ऊस खातात हे बघा. मी पण खाते त्यान काय एवढा लाजाचं काय. पाणी पिते पाणी सिद्धू काय पिपेरी वाजवत असते. पुण्याला सभ्य माणूस आहे बघा. छोटासाच घेतलाय. प्रेमात पडलास पण त्या हिचे तू पडलास. पडलो फुटलो परत पडलो. चालू आहे. आमची पब्लिक आता निघले चालले आता नारायणगावला. अरे दादा भाई बाबा की लाचचा झेंडा घेतलेला बघा एकटाच. सर्व दुरा शेवटचा झेंडा पालखीचा काय सर्वांना एटलून नेणार. एटलून नेणार बोलतोय. तर गाईस आता आम्ही पोहोचलोय द्वारका व्हायला बघा. इकडे डीजे लागलाय. खूप खुश आहे साई मी तुझ्या सहवासात. जे कधी नशिबात पण नव्हतं ते सुद्धा मिळाले मला तुझ्या राज्यात.
खूप खुश आहे साई मी तुझ्या सहवासात. जे कधी नशिबात पण नव्हतं ते सुद्धा मिळाले मला तुझ्या राज्यात. आता आम्ही आलो आहे नारायणगावला फुल एन्जॉय करू. जाम जमलो आता. आता पहिले आता आमची आरती होईल मग जेवण होईल. फुल एन्जॉय जाम मजा आली यंदाच्या वर्षी आम्हाला खूप आनंद वाटतोय. स्वागत करतो. आपण समोरच्या बाजूला स्थानापन्न व्हायचंय. लवकर का नेली काय माहित नाही तुमची बारी होती. का नाही
शांत होईल त्याचे आयटम जाम आज खुश होईल कारण तो आज जाम नाचलाय. हो आले. काय बोलायचं आहे तुम्हाला? बघा इथं आता जेवण होईल थोडा वेळात. या आमच्या दिंडीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील. काय बोलायचं आहे आपलं? काय हा साई सेवक पहिले ज्याला बसलेले ओम साईराम. सर्वच जण या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांचं मी पुनश्च स्वागत करतो. तसेच यांच्याही या ठिकाणी शुभेच्छा सदिच्छा प्राप्त झाल्या आहेत. सर्वांचं पुनश्च स्वागत करतो. जे शिर्डीवरून दुर्गवरून जे साई भक्त या ठिकाणी आलेले आहेत त्यांना या ठिकाणी प्रथमतः जेवणासाठी प्राधान्य द्या. आपले जे जवळचे ग्रामस्थ आहेत, मित्रमंडळी आहेत, गावठाण्यातील कार्यकर्ते आहेत, थोडंसं आपण थांबायचं. आपण जेवणासाठी थोडंसं नियोजन पाहायचंय. ग्रामस्थांना मी पुनश्च एकदा जेवण वाढण्याचं या ठिकाणी नियोजन पाहिलं तर अध्यक्षांचे सुपुत्र बघू शकतात. ते खूप सेवा करतात आमच्यासाठी, खूप मेहनत घेतात. त्यांचा घसा बसलाय वळडू शिटी मारून सगळ्यांना देऊन देत. वाढण्याचं नियोजन आणि हे आमचे रग्या काका, त्यांची बोट आहेत, 4 बोटे आहेत आणि 4 डोलर आहेत. ते आज आमच्या दिंडीत आणि 4 झाला आहेत आणि 1 पट्टा आहे अजून आणि रेतीचा धंदा आहे. त्याला पण आहे. बस आहे, बस झाला. घे असे साई सेवक आहे, बघू शकता तुम्ही. त्यांनी आज खूप मेहनत घेतली आहे पालखीसाठी. हा म्हणजे जाम चाललाय, एकटा घेऊन आला, एकटा चाललाय. सकाळी त्यांनी पालखी उचलली, ती आरतीला आणली आणि आरतीवरून पालखी उचलली, त्यांनी नाश्त्याला नेली, नाश्त्यावरून पालखी आणली, ती डायरेक्ट इथं आणली. चालला सेम टू सेम, काही त्याचा फरक नाही चेहऱ्यामध्ये. पण फक्त टिक्का लावलाय आणि टिक्का लावलाय. हे पण खूप मेहनत घेतात. साई सेवक खूप पाणी पिणी देतात त्यांना. काय वाटलं तर ते लगेच गाडी बोलवतात. आणि हे तर काहीच बोलू शकत नाही कारण यांना पान भेटलाय सोन्याचा. त्याचा उद्या नेतील सोनाला जवळ गोविंदाचा. हे आमचे साई सेवक, हे साई सेवक तुम्ही बघू शकतात. ते सध्या इंजर्ड असून पण ते बाबांसाठी सेवेसाठी आलेले आहेत. काय बोलू शकता तुम्ही? आवाज आला पाहिजे. युट्यूबला हा आजचा 5वा दिवस आमचा आहे. आमचा नारायणगाव गावठाण इथे नारायणगावच्या सर्व लोकांनी मस्त आमची सोय केलेली आहे. इथे जेवणाची सोय झाली आहे. डीजे वगैरे लावून आमच्या मुलांची नाचण्याची वगैरे ते सोय केलेली आहे. भरपूर मुलं नाचले. 5 दिवसाचा थकवा हा आमचा होता. हा थकवा ते अर्धा एक तासात आमचा ते घालवलेला आहे. आणि आता बरीचशी मंडळी त्यांच्या गावातली संपूर्ण एक आजच्या दिवसाचा हा जो आमची दिंडी इथे येतो, ती दिंडी म्हणजे ह्या गावातली ते लोक आमच्या दिंडीला जत्रा असे मानतात. जत्र्यासारखे लोक आपल्याकडे जशी यात्रा असते त्या पद्धतीने तशी यात्रा भरलेली असते आणि जवळजवळ 5-6 हजार लोक इथे असे उपस्थित असतात आणि त्यांच्या जेवणाची वगैरे सोय मस्ती करतात इथे. आणि नंतर आम्ही सकाळी आता थोड्या वेळात आमचे भजन होईल. भजन झाल्यानंतर आमचे झोपतील सकाळी 5-4 वाजता परत आमच्या मार्गस्थ लागतात. आणि आमचे आचार्य काय बोलतात? बोल तू जेवणाचं सांग. सुपुत्र आहे त्यांचा मिस्टिस कॉलेजला आहे. नाही तुम्हाला काय बोलायचं आपल्या पाय आज तुमचे पाय बी कसे वाटतात, म्हणजे फ्रेश वाटतोय का नाही? बायकोच्या मुलं आणि साईबाबांच्या मुलं बायकोचे मुलं आपण प्रथमतः या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं.
समोरच्या बाजूला भोजनाचा आनंद घ्यायचा. समोरच्या बाजूला जे आपल्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत, आपण थोडस जरा अजून एक दोन पंक्ती या ठिकाणी करतायत. आता या ठिकाणी आपल्या रहिवासी ग्रामीण कार्यकर्ते आहेत, आपणास विनंती आहे. पुन्नू मोरिया उत्तर प्रदेश यांच्याकडनं प्राप्त झाले. पुन्नू मोरिया तुमचे साई सेवक बघू शकतात, खूप आज थकलेत नाचून नाचून. हे बघा आज लवकरच झोपलेत ते. आणि हे साई सेवक एवढे थकून पण ते आता गेम खेळतात बघा. हे बघा साई सेवक आमचे झोपतात बघा. आयोग पहिला दिवस पाचवा दिवस आहे, तर आम्हाला खूप छान वाटतंय. आम्ही साई शिर्डी आलेले आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान म्हणजे खूप मस्त वाटते आम्हाला चालण्याबद्दल. दरम्यानच्या काळात आपला आवाज तर आम्ही जेवलेलो आहे खूप मस्त. आम्ही या चॅनलचे कार्यकारी संपादक आमचे सहकारी मध्ये उपस्थित सर्वांचे स्वागत. तुम्हाला कसं वाटतं सेवा करून? खूप छान वाटते सेवा करून. आम्हाला दर गुरुवारी साई करत जातो. चांगलं वाटतं मंदिरात गेल्यावर. कारण एवढ्या वर्ष तुम्ही सेवा करता बाबांची, छान तुम्हाला वाटतं. सेवा केल्याचा आनंद मिळतो आम्हाला. कारण दरवर्षी तुम्हाला आम्ही बघतो बाबांची सेवा करतात, जेवण बिवण वाढतात, सगळं सेवच करतात. आम्हाला ना इथं सेवा करायला खूप आवडते. तुम्ही आल्यावर आम्हाला खूप आनंद होतो. आम्ही वाट पाहत असतो तुम्ही कधी येता म्हणून आमच्याकडे. धन्यवाद दिल्याबद्दल. ओम साईराम. Yeah.